तर मुलांना आपण पाहत होतो वास्तव संख्या हे जे आपलं दुसरं प्रकरण आहे ते आपण अभ्यासत होतो। ते जे प्रकरण आहे वास्तव संख्या हे आपण अभ्यासलेलं आहे। आता आपण सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील वास्तव संख्या हे जे प्रकरण आहे ते समजून घेणार आहोत। चला मग मुलांना सुरुवात करूया त्याच्या सरावाला। आणि सरावामध्ये आपल्याला काही जे प्रश्न आहेत ते विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन जे आहेत ते दिले जातील। मग योग्य जे ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना सहभागी होऊन या प्रश्नांचे काय करायचे आहेत, योग्य उत्तरे द्यायची आहेत। चला मग मुलांनो, तयार आहात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी? चला खेळूया आपण। हा जो सराव आहे तो आपण घेणार आहोत। तर बघा, 17/125 ही परिमेय संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायला सांगितलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 जे ऑप्शन आहे, पर्याय आहे ते दिलेले आहे। बघा, पहिला आहे 0.136 आणि दुसरा आहे 13.60। मग सांगा पाहू आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, आपलं जे योग्य आन्सर आहे ते आहे 0.136। हे काय आहे, आपलं योग्य आन्सर आलेलं आहे। मुलांना आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आपल्याला दिलेला आहे की 1/8 ही परिमेय संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायची आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 पर्याय देण्यात आलेले आहेत। पहिला आहे 12.50 आणि दुसरा आहे 0.125। सांगा पाहू मुलांना योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 0.125 हे काय आहे, तर आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की 27/99 ही परिमेय संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायची आहे। मग 0.27 आणि 0.25, तर मग सांगा पहा मुलांना आपलं योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर, 0.27 हे काय आहे, आपले योग्य ऑप्शन आलेलं आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की 4x - 5 या किमती आपल्याला काढायच्या आहेत। तर त्या 30 येणार आहेत की 20 येणार आहेत? 4×5 = 20, म्हणजेच काय येणार आहे, आपला ऑप्शन 20 येणार आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की 11 - 25 ह्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहे। तर त्या बघा, 36 येणार आहेत की 14 येणार आहेत? 25 मधून जर आपण 11 वजा केले तर किती येणार आहे? अगदी बरोबर, 14 जे आहे आपलं योग्य ऑप्शन आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की वर्गमुळात 5 पुढील करणीची जी कोटी आहे ती आपल्याला लिहायची आहे। मग ती 3 येणार आहे की 2 येणार आहे? अगदी बरोबर, कोटी काय येणार आहे, वर्गमुळात 5ची ती 2 येणार आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की 6 वर्गमुळात 2चा वर्ग पुढील करणीची जी कोटी आहे ते आपल्याला लिहायची आहे। मग कोटी बघा काय आहे, 10 आहे की 6 आहे? अगदी बरोबर, काय आहे, तर 6 ही वर्गमुळात 2ची काय आहे, कोटी आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 2 वर्गमुळात 7 पुढील करणी शुद्ध करणी स्वरूपात आपल्याला लिहायची आहे। मग ती वर्गमुळात 28 येणार आहे की वर्गमुळात 24 येणार आहे? तर सांगा बघू। अगदी बरोबर, काय येणार आहे, तर वर्गमुळात 28 हे आपलं योग्य ऑप्शन आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्गमुळात 11 वर्गमुळात 15 पुढील करणींची जी तुलना आहे ते आपल्याला करायची आहे। ते बघा काय येणार आहे, वर्गमुळात 11 हे वर्गमुळात 15 पेक्षा मोठे आहे की वर्गमुळात 11 हे वर्गमुळात 15 पेक्षा लहान आहे? मग योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, ऑप्शन नंबर 2, वर्गमुळात 11 हे काय आहे, तर वर्गमुळात 15 पेक्षा लहान आहे। आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 6 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। तर बघा, 6×5 = 30 होणार आहे। मग साहजिकच आहे, आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे की वर्गमुळात 30 आणि वर्गमुळात 20 काय येणार आहे? अगदी बरोबर, वर्गमुळात 30 हे आपलं काय आहे, योग्य ऑप्शन आलेलं आहे। तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण जो सराव आहे आपलं जे प्रकरण आहे दुसरं प्रकरण वास्तव संख्या हा जो पाठ आहे तो आपण अभ्यासलेला देखील आहे आणि त्याचा थोडक्यात आता आपण सराव देखील घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा
हे जे प्रकरण आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, क्रिकेट हा खेळ जो आहे तो आपण निवडलेला आहे आणि यामध्ये आपल्याला काही जे प्रश्न आहेत ते विचारले जातील आणि मग आपल्याला सगळ्यांनाच ह्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत. त्यासाठी साहजिकच आहे, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि एक पर्याय आपला बरोबर आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर पहा मुलांनो, पहिला आपला जो प्रश्न आहे तो दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती संख्या करणी नाही, आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जे आपलं ऑप्शन आहे ते आहे 3 वर्गमुळात 0.16, वर्गमुळात 0.16, वर्गमुळात 0.27, वर्गमुळात 4, वर्गमुळात 0.27. काय येणार आहे? अगदी बरोबर, आपलं जे वर्गमुळात 0.16 हे आपलं काय आहे, योग्य ऑप्शन आहे. म्हणजे ही काय नाही आहे तर करणी नाही आहे ही संख्या. मग आपला पुढचा प्रश्न आहे की वजा 2x वजा 3 बरोबर 7 या समीकरणातील चलाची जी किंमत आहे ते आपल्याला सांगायची आहे. ती बघा, x बरोबर 5 किंवा x बरोबर वजा 2, x बरोबर 5 किंवा x बरोबर 2. थर्ड ऑप्शन आहे x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर वजा 2, x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर 2. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, पहिलं जे आहे x बरोबर 5 किंवा x बरोबर वजा 2 हे काय आहे, आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो तिसरा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की 17/125 ही संख्या परिमेय संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायची आहे आणि त्यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. बघा, 0.136, 0.013, 13.60 की 60.13. मग आपलं दशांश चिन्हामध्ये आपल्याला ही संख्या लिहायची आहे. योग्य ऑप्शन काय येणार आहे? अगदी बरोबर, 0.136 हे काय आहे, आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की पुढीलपैकी कोणती संख्या 5/9 व 7/12 या परिमेय संख्यांच्या दरम्यान आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 23/36, 43/72, 41/72, 19/36. मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 41/72 हे जे संख्या आहे ते आपले योग्य आन्सर आहे. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की 11 वजा 25 किमती आपल्याला काढायच्या आहेत. त्यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे 36, 14, 20 की 30. सांगा पाहू, योग्य ऑप्शन काय येणार आहे? अगदी बरोबर, 14 हे आपलं काय आहे, योग्य ऑप्शन आहे. अशाच प्रकारचा पुढचा जो प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. तर 6वा जो आपला प्रश्न आहे तो आहे x वजा 1/2, 3/2 हे सोडवून मिळणाऱ्या चलाची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. बघा, x बरोबर 2 किंवा x बरोबर 1, x बरोबर वजा 2 किंवा x बरोबर वजा 1, x बरोबर वजा 2 किंवा x बरोबर 1. आणि नेक्स्ट आहे आपलं x बरोबर 2 किंवा x बरोबर वजा 1. मग आपलं योग्य ऑप्शन काय येणार आहे, सांगा पाहू. अगदी बरोबर, x बरोबर 2 किंवा x बरोबर वजा 1 जे आहे हे आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी 0.777 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे p/q या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे. मग बघा, 7/11, 7/9, 7/10 की 7/8. काय असणार आहे आपलं योग्य ऑप्शन? अगदी बरोबर, 7/9 जे आहे हे आपलं काय आहे, अगदी राईट जे आन्सर आहे ते आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की पुढीलपैकी कोणती संख्या 14 वजा 2 वर्गमुळात 24चे वर्गमूळ आहे? बघा, ते आहे वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 3, वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 6, वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 8, वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 2. मग आपलं जे योग्य ऑप्शन आहे ते कुठलं आलेलं आहे, सांगा पाहू मुलांना. तर यापैकी आपलं जे योग्य ऑप्शन आलेलं आहे ते आहे 12 वर्गमुळात 2 हे काय आहे, आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आणि आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी 6/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते हे आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी 4 ऑप्शन जे आहे ते आपल्याला दिलेले आहे. 0.54, 0.45, 0.45, 0.54.
काय येणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर 0.54 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी 2/99 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. बघा 0.02, 0.02, 0.2 आणि 0.18. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 0.2 हे आपले योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण ह्या पाठावरील वास्तव संख्या या पाठावरील आपण खेळसुद्धा घेतलेला आहे आणि त्या खेळाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनीच खूप छान अशी प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. आता या प्रकरणावरती आपण टेस्टसुद्धा घेणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया. या प्रकरणावरील जे काही टेस्ट आहे ते आपण घेणार आहोत. बघा, यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिले जातील. तर एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि योग्य ऑप्शन द्यायचं आहे. तर पाहूया, पहिला जो आपला प्रश्न आहे तो आहे की x - 1/2 3/2 हे सोडवून मिळणाऱ्या चलांची जी किंमती आहे ती पुढील प्रमाणे आपल्याला सांगायची आहे. त्यासाठी 4 ऑप्शन जे आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. फर्स्ट आहे x बरोबर 2 किंवा x बरोबर 1, x बरोबर -2 किंवा x बरोबर -1, x बरोबर -2 किंवा x बरोबर 1, x बरोबर 2 किंवा x बरोबर -1. सांगा पाहू योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर x बरोबर 2 किंवा x बरोबर -1 हे दशांश रूपात आपल्याला काय मिळणार आहे? तर चलाचे पद मिळणार आहे. पुढील जे आपलं एक्झाम्पल आहे ते असं आहे की पुढीलपैकी कोणती संख्या 5/9 7/12 या परिमेय संख्येच्या दरम्यान आहे? आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, 23/36, 43/72, 41/72, 19/36. मग काय येणार आहे? अगदी बरोबर 41/72 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि पुढील जो आपला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की 17/125 ही संख्या परिमेय संख्या दशांश रूपात लिहायची आहे. म्हणून 0.136, 0.013, 13.60, 60.13. मग सांगा पाहू आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 0.136 हे आपले काय आहे? योग्य ऑप्शन आलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी कोणती संख्या कर्णी नाही ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, 3 वर्गमुळात 0.16, वर्गमुळात 0.16, वर्गमुळात 0.27 व 4 वर्गमुळात 0.27. मग कुठली कर्णी नाही आहे? अगदी बरोबर वर्गमुळात 0.16 ही कर्णी, ही जी संख्या आहे ती कर्णी नाही आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आहे वजा वर्ग कंसामध्ये 2x - 3 बरोबर 7 या समीकरणाची चलांची जी किंमत आहे ती आपल्याला सांगायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे x बरोबर 5 किंवा x बरोबर -2, x बरोबर 5 किंवा x बरोबर 2, x बरोबर -5 किंवा x बरोबर -2, x बरोबर -5 किंवा x बरोबर 2. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर x बरोबर 5 किंवा x बरोबर -2 हे आपलं राईट आन्सर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी कोणती संख्या 14 - 2 वर्गमुळात 24चे वर्गमूळ आहे? बघा, वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 3, वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 6, वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 8, वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 2. मग योग्य ऑप्शन काय आहे आपलं? तर वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 2 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि पुढील जो आपला प्रश्न आहे तो असा आहे 11 वजा 25च्या किमती आपल्याला काढायला सांगितलेल्या आहे. बघा, 36, 14, 20, 30. मग योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर 14 हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि पुढील आपला जो प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी 6/14 या परिमेय संख्येचे दशांश रूप आपल्याला सांगायचे आहे. बघा, 0.54 बार, 0.45, 0.45 बार, 0.54 बार. मग काय येणार आहे? अगदी बरोबर 0.54 बार हे आपले योग्य उत्तर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी 2/99 या परिमेय संख्येचे दशांश रूप आपल्याला सांगायचे आहे. बघा, 0.02, 0.0
2 बार 0.2 0.18. योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 0.2 हे काय आहे आपलं राईट आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढील पैकी 0.777 या आवर्ती दशांश पूर्णांकाचे p/q हे स्वरूप कोणते असणार आहे? तर 7/11, 7/9, 7/10, 7/8 कोणतं असणार आहे? अगदी बरोबर 7/9 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपले जे प्रकरण आहे दुसरं वास्तव संख्या हे अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव जो आहे तो देखील आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावरती खेळसुद्धा आपण घेतलेला आहे, तसेच टेस्टसुद्धा घेतलेले आहे, परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते सुद्धा आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की 0.6 परिमेय संख्या p/q रूपात आपल्याला लिहायचे आहे, जे आपण इथे लिहून घेतलेली आहे. तर पहा मुलांनो, इथे समजा आपल्याला 0.6 x म्हणून 10x बरोबर 6.6. तर 10x वजा x बरोबर किती आहे? तर 6.6 वजा 0.6 किती आलेले आहे? 6.0. मग 9x बरोबर किती? तर 6 आणि x बरोबर किती आलेला आहे? 6/9. म्हणून x बरोबर 2/3 आणि उत्तर आपलं काय आलेलं आहे? तर 0.6 बरोबर 2/3 अशा प्रकारचं आपण उत्तर जे आहे ते इथे काढलेलं आहे. आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की 0.37 बार परिमेय संख्या p/q आपल्याला p/q च्या रूपात लिहायचा आहे, जो आपण इथे लिहून घेतलेला आहे. तर बघा, समजा आपल्याला इथे 0.27 बार बरोबर x आणि 10x बरोबर 27.27 बार 37 बार. मग 10x वजा x बरोबर 37.37 बार वजा 0.37 बार बरोबर किती आलेले आहे? 37 आलेले आहे. म्हणून 99x बरोबर 37 आणि x बरोबर किती? तर 37/99. मग उत्तर आपलं बघा काय आलेलं आहे की 0.37 बार बरोबर 37/99 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की 5 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर बघा, जे आपण इथे करून घेतलेलं आहे की समजा 5 अधिक 5 ही परिमेय संख्या आहे असं आपण मानलेलं आहे. 5 अधिक 5 ही परिमेय संख्या आहे असं आपण मानलेलं आहे. मग 5 अधिक वर्गमुळात 5 बरोबर a/b, जेथे ab या समूळ काय आहेत? संख्या आहेत. म्हणून वर्गमुळात 5 ab बरोबर किती? तर 5. मग a वजा 5b छेदस्थानी आलेले आहे b. मग ab हे काय आहे? पूर्णांक आहेत. म्हणून a/b वजा 5 ही काय आहे? तर परिमेय संख्या आहे. म्हणून वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे. परंतु हे विसंगत विधान आहे, कारण वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. त्यामुळे म्हणून 5 वर्गमुळात अधिक 5 ही परिमेय संख्या आहे, कारण हे मांडणे कसे आहे? तर चूक आहे. म्हणून 5 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे उदाहरण आहे ते समजून घेतलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे, x वजा 3/x वर्ग वजा 4 हे आपल्याला 5/x वर्गापेक्षा मोठे आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा, ते आपण इथे सिद्ध करून घेतलेलं आहे की x वजा 3/x वर्ग वजा 4 हे 5/x वर्गापेक्षा कसे आहे? मोठे आहेत. म्हणून दोन्ही बाजूंना x वर्ग अधिक 4 या धन संख्येने आपल्याला गुणायचं आहे. म्हणून x वजा 3 ग्रेटर दॅन किती? 5. मग x वजा 3 अधिक 3 हे कशापेक्षा मोठे आहे? तर 5 अधिक 3 पेक्षा मोठे आहे. म्हणून x हा 8 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग आपले उत्तर काय आलेलं आहे? तर x ग्रेटर दॅन किती आलेलं आहे? 8 आलेलं आहे.
तर बघा अशा प्रकारे आपण हे देखील एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता पुढचं जे आपलं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेणार आहोत की 3 अधिक वर्गमुळात 3 अधिक 10 वर्गमुळात 3 याला आपल्याला सोपे रूप द्यायचे आहे. मग ते आपण बघा इथे देऊन घेतलेलं आहे. सोपं रूप जे आहे ते की 3 अधिक वर्गमुळात 3 अधिक 10 वर्गमुळात 3 बरोबर किती आलेलं आहे 3 अधिक 10 वर्गमुळात आलेलं आहे 3 आणि 13 वर्गमुळात 3. उत्तर आपलं काय आलेलं आहे 13 वर्गमुळात 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. पहा हे देखील आपण जे प्रश्न आहे तो इथे सोडून घेतलेला आहे की 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. मग 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक किती आलेले आहे तर वर्गमुळात 25 अधिक 5. बघा 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 आणि अधिक 5 वर्गमुळात 5. तर इथे आपण त्याची मांडणी करून घेतलेली आहे. 7 वजा 4 अधिक 5 बरोबर वर्गमुळात 5 8 वर्गमुळात 5. मग आपलं जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे 8 वर्गमुळात 5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 7 याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर बघा त्याचा आपण गुणाकार करून घेतलेला आहे. तर इथे आपण पाहू शकतो की 3 गुणिले वर्गमुळात 7 बरोबर किती तर वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात किती आलेलं आहे 7 त्रिक 21. मग आपलं उत्तर किती आलेलं आहे तर वर्गमुळात 21 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 3 वर्गमुळात 3 गुणिले 6 वर्गमुळात 2. 6 ही वर्गमुळात 2चे काय आहे कोटी आहे. मग ते देखील आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. पहा 3 गुणिले 2 वर्गमुळात 3चा घातांक गुणिले 6 ही कोटी आहे वर्गमुळात 2ची बरोबर 6 वर्गमुळात 9 गुणिले 6 वर्गमुळात 2 बरोबर किती आलेले आहे बघा वर्गमुळात 9 गुणिले 2 बरोबर 6 9 दुने 18 6 वर्गमुळात 18. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे 6 वर्गमुळात 18 हे आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की 21 वजा वर्गमुळात 440 संख्यांचे वर्गमूळ काढा. आणि त्याचे जे वर्गमूळ आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. तर पाहू शकतो आपण की 21 वजा वर्गमुळात 440 21 वजा 4 गुणिले 110 बरोबर 21 वजा 2 वर्गमुळात 110. मग 11 अधिक 10 वजा 2 वर्गमुळात 11 गुणिले 10. 11 वजा 2 वर्गमुळात 11 गुणिले वर्गमुळात 10 अधिक 10. मग वर्गमुळात 11चा वर्ग आणि 2 वर्गमुळात 11 गुणिले किती आलेले आहे 10 अधिक वर्गमुळात 2चा वर्ग बरोबर किती आलेले आहे तर वर्गमुळात 11 वजा वर्गमुळात 10चा वर्ग. मग बघा 21 वर्गमुळात 440 बरोबर किती तर 11 वजा वर्गमुळात 10. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे तर वर्गमुळात 11 आणि वजा वर्गमुळात 10 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तो आपण देखील अभ्यासणार आहोत की जर 5 अधिक 2 वर्गमुळात 3 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3 बरोबर ए अधिक बी वर्गमुळात 3 तर ए आणि बी च्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहे. बघा आपण ते इथे काढून घेतलेल्या आहेत. तर इथे आपण पाहू शकतो की 5 अधिक 2 वर्गमुळात 3 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3 बरोबर किती तर 5 अधिक 2 वर्गमुळात 3 मग 7 अधिक 4 वर्गमुळात 3 गुणिले किती तर 7 वजा 4 वर्गमुळात 3 छेद 7 वजा 4 वर्गमुळात 3. मग बघा कंसामध्ये काय येणार आहे 5 अधिक 2 वर्गमुळात 3 7 वजा 4 वर्गमुळात 3 छेदस्थानी काय आलेला आहे तर 7चा वर्ग अधिक 4 वर्गमुळात 3चा वर्ग बरोबर 35 वजा 20 वर्गमुळात 3 अधिक 4 वर्गमुळात 3 वजा
24. छेदस्थानी आलेलं आहे 49 वजा 48. मग 11 वजा 6 वर्गमुळात 3 छेद 1 बरोबर आलेलं आहे 11 वजा 6 वर्गमुळात 3. म्हणून 11 वजा 6 वर्गमुळात 3 a अधिक 3 a अधिक b बरोबर काय येणार आहे वर्गमुळात 3 आलेलं आहे. मग इथे आपण a बरोबर 11 आणि b वर्गमुळात 3 बरोबर काय आलेलं आहे की वजा 6 वर्गमुळात 3. a बरोबर किती 11 आणि b बरोबर वजा 6. म्हणून आपले जे उत्तर आहे a ची किंमत आहे 11 आणि b ची किंमत आलेली आहे वजा 6. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे कुठलं तर वास्तव्य संख्या, हे वास्तव्य संख्या हे जे आपलं दुसरं प्रकरण आहे त्यामध्ये हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून आपण हा प्रकरण समजून घेतलेला आहे, त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण इथे सराव करून घेतलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे वास्तव्य संख्या प्रकरण दुसरं वास्तव्य संख्या हे प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.